पावसाबाई पोरगी त्याला चांगली आहे, सुंदर आहे पोरगी दिसायला. तर मग आवडली का? प्रेमला आवडली का मग पोरगी? त्याला काय विचारा लागते आवडली का नाही आवडली? मला आवडली ना, पण झालं. नाही हो, पोराची तर मर्जी ऐका लागेल ना, त्याला आवडली का नाही आवडली तर. नाही नाही, त्याला नाही विचारलं लागत मला आवडली का आणि त्याला आवडली का, एकच आहे. तर मग काय सांगू मग त्या लोकाईले मी? बाई तुम्ही ऐकून सांगून द्या, हो आहे म्हणा. मग आम्ही साक्षगंधालाच येतो शिदा. पाय तुला पहिले सांगितलं होतं मी ना, पोरीवाले गरीब आहे बा, ते काही देऊ नाही शकत, ते लग्नही नाही लावू शकत, लग्नही तुम्हालाच करावं लागेल. ते काही करतील नाही खर्च, त्याची काही हैपत नाही आहे खर्च करायची. नाही ना बाई, पहिलेच गोष्टी झाल्या होत्या ना, माहीत होतं मला गरीब घरची आहे म्हणून, काही देणार नाही म्हणून. पण कामधंदे तर करते ना माझ्या घरचे. हो करते ना, घरातले सरच काम येतात तिला. हो आता तुम्ही पाहिलेली आहे तर काय, आता तुमच्या भरोशावर आहे सर. हो पोरीची गॅरंटी मी घेतो, पोरगीला चांगली आहे. पण त्या पोराला विचारून घे बाई ना एक बार. नाही नाही, त्याला नाही विचारायला लागत. का हो तू या दुसऱ्या पोराला पाहा लागेल ना मग पोरगी काय करते तर. हा का, हा जगदीश हा MBBS झालेला आहे ना, आता प्रॅक्टिस करू राहिला बा, डॉक्टर आहे तो. माय बाई व डॉक्टर आहे का लगे? मग नाही तर काय माय म्हटलं, आता पहिले मोठ्याचं करतो मग लायणार पाहिजे तो पोरगी. असं असं चांगलं आहे मग तुया. सर चांगलं आहे बाई, काहीचीच कमी नाही आमच्या घरी. ते पोरगी पाचात पडेल म्हटलं, एकदम एकदम पाचात पडेल. हवं त्याही पोरीचे नशे खुलून जातील बिचारीचे, गरीबाच्या कोणी लेकरायचं चांगलं हो नाही. मग नाही तर काय माय, मी ना तर विचार केलेला आहे, अमीराची नाही करायची, गरीबाच्याच पोरी पाहिजे आपल्याला. आपण बी एक टायमाला गरीब होतो नाही. हो बाई चांगले विचार आहे तुझे. पण बाई घरातले कामधंदे आले पाहिजे, बाईच्यानं कामं नाही होत बरं. आपल्या घरी कोणते जास्त कामं आहे काही नाही, असंच थोडंसं भाकर तुकडा तर करता आला पाहिजे. हो हो स्वयंपाक पाणी सर येते, सर काम येतात पोरीले. वावरात जाते ते पोरगी, वावरातले कामं करते. ते काय ते स्वयंपाकाले का मानते का, बातच स्वयंपाक करते. मग काय सांगू, हो सांगू का त्या लोकाईले? हो हो सांगून द्या ना. मावसा हे तर आई तर हो म्हणायला लावू राहिली. मला तर करायचं नाही तिच्यासोबत लग्न, मला तर मोहिनीसोबत लग्न करायचं आहे. थांब रे पप्पा, आता इथं काही बोलू नको, माझ्या काही दिमाग नाही चालू राहिला. आता घरी जाऊ विचार करू. आता माझ्या काही दिमाग नाही चालू राहिला, पहिले घरी चाला इथून. का हो बाई पंचफुला कुठं आहे तर? नाही माय बाई पंचफुला कुठं गेली? आताच तो तिथं. पंचफुला हो पंचफुला, काय जुनं माय कुठं गेली तर, सध्याच तो तिथं. चला बाई मग निघतो आम्ही. आणि तुम्ही सांगून देसान त्या पोरीवाल्याला, हो म्हणतात म्हणा ते पोरगी पसंत आहे म्हणा. मग ते काय म्हणतात काय नाही मला सांगा तुम्ही फोन करून. ते काय म्हणतील मग, ते होस म्हणतील. ते काय एवढं चांगली पोरगी पडेल एवढ्या चांगल्या घरी, तर ते काय नाही म्हणतील का, होस म्हणतील ते. हो हो तर म्हणणारच आहे, पण तुम्ही सांगून देसान काही पाहिजे नाही म्हणा त्याला, काही अपेक्षा नाही म्हणा तुमच्यापासून की काही दिलं पाहिजे का, काही पाहिजे नाही, सांगून देसान. हो 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 सांगतो. बाई तुमची सून कुठं आहे तर, सून नाही दिसत आहे. तुम्हाला पोरगा आहे म्हणाल तुम्ही? हो आहे ना व. बाई ना हिची सून गेली घर सोडून, पोराली घेऊन गेली आणि स्वतःही गेली, घर सोडून चालली गेली. माय बाई हो काहून ना? काही नाही हो असंच थोड्या 2-2 गोष्टीच्या ना. काही नाही हो माय, 2-2 गोष्टी करून नाही गेली, 4-4 गोष्टी करून गेली. आपल्या नवऱ्याला बैकून दिलं, पहिले चुगल्या सांगू मग पोरानं भांडण केलं माझ्यासोबत आणि चालला गेला तो आणि त्याची पोरगी, चालले गेले घर सोडून. माय बाई बापा रे, मला हसतं भेव लागते मग. बाई निर्मला बाई अशी पोरगी नसली पाहिजे माय, तुमच्या सुनीसारखी सून नका पाहिजे माय मला. नाही हो चांगली आहे ना माय सुनी, चांगली आहे माय सून, कुठं खराब आहे तेही चांगली आहे. पण झालं आता 2-2 गोष्टी कोण्या घरात नाही होत, कोण्या सासूचं सुनीचं होत नाही. 2-2 गोष्टी येईन ना ते वापस येतात ते. मोठी नटारंगी आहे माय हिची सून. मा बहिणीनं डोक्यात चढून ठेवलं सुनीले, मा बहिणीचीच गलती आहे. पाय माय तुलाही सांगतो मी, पहिलेपासूनच सुनीले कब्जात ठेवायचं, जास्त हे नाही करू द्यायचं. जास्त जर तिला डोक्यावर घेतलं तर डोक्यावर बसते ते. आता सांगू राहिली मी तुले. याची सून बी पहिले चांगली होती, हिनं जॉब करू गेला आणि तिच्या सुनीले जॉब करायला लागली. तिला वाटलं आता मी पैसा कमवू राहिली तर काय कमवू राहिली. तिला वाटलं मी आता कोणी नाही, आणि मग आली ते गर्भात नाही झालं भांडण चालले गेले घर सोडून. माय बाई हो का कौसा बाई, मग नाही तर काय माय. म्हणूनच मी बाईले म्हटलं की जास्त वरकच पोरगी नको पाहू, चांगली गरीब घरची पोरगी पाय, कामधंदे करणारी, घर चालवणारी, काही जॉब करणारी आणि काही शिकेल सवरेल जास्त अशी पाहू नको म्हटलं. नाही हो हे तर पोरगी शिकेल आहे माय, आताच तर शिकू राहिली. थोडी शिकेल पोरगी पाहिजेच, लेकरा बाकराला तर शिकवलं पाहिजे तिनं घरात नाही. बस झालं, आपल्या घरात काय जॉब करायला लागते का काय करायला लागते, थोडीशी शिकेल असली बस झाली. हो माय शिकेल तर पाहिजेच, निदान आपल्या लेकराला तरी शिकवलं पाहिजे घरात नाही. मग नाही तर काय माय. हे पंचफुला कुठं आहे? मला मोहिनीला भेटायचं होतं. आता मोहिनी काय विचार करत असेल काय माहिती, माहीत झालं का काय माहिती, मी पोरगी पाहिली आलो म्हणून. मग लवकर घरी जायचं आहे. आई चाल ना घरी, आता झालं ना, आता पोरगी पाहिली ना, चाल ना. थांब ना रे बाप्पा. नाही चल, मला काम आहे घरी. कोणतं काम आहे रे बाप्पा तुले? नाही काम आहे फक्त मला बस. मावशी येतो मग आम्ही. थांबा ना, चहा तर पिऊन जा, चहा मांडतो ना. नाही बाई राहू द्या, चहा घे नाही पिता मी. थांब ना मग पंचफुलाला सांगतो ना चहा मांडाले. नाही बाई आता चहा नाही पेत, चहा पिऊ तर डबल उशीर होऊन जाईल, आम्हाला जायचं आहे ना. नाही जातो आम्ही आता, पाणी पावसायचं आहे बाप्पा. आता ऊन निघालं चांगलं तर चाललं जातो, मग पाणी कधी येईन काही नाही काही सांगता नाही येत, जातो आम्ही. नाही बाई पंचफुलाला सांगतो मग ते चहा बनवाले. या दोघी बहिणीनं तर माझ्या पिसियाच घेतला माय बाई चांगला, मला तर जेवणच समजतात हे बनव ते बनव सांगू राहिल्या माय बाई मला. चला बाप्पा पै काढतो मी इथून. आता वच्छला आली, वच्छला चालली ना आता गावाले, आता वच्छला संग चालली जातो मागावले मी नाही थांबत आता. माय बाई पंचफुला बॅग घेऊन आली तू, कुठं चालली माय? बाई आता वच्छला आली ना, हे आता तिकडे चालली मागावाले, जातो मी वच्छला सोबत, जातो मी आता माघारी. माय बाई पंचफुला थांब ना माय. नाही बाई लय दिवस झाले ना, आता नाही थांबत, आता जातो मी. माय बाई तुम्ही जासान तर मी एकटी पडून जाईन ना. थांबा ना माय बाई, काय चालल्या? नाही बाई जातो ना मी आता, आता झाले ना लय दिवस झाले, आता जातो मी.
माय बाई व हे पंचकुला चालली जाईन तर बाई तर मलाच कामं करायला लावीन घरातले. बाईची सून बी नाही आहे घरी आणि काही नाही. माय बाई मलाच कामं करायला लावीन बापा. आपल्यालाही पै काढायला पुरते. मी चालली जातो या पंचकुलासोबत. तिथं मस्त आहे, आराम आहे तिथं. ती हिच्या सुना मस्त कामं करतात, मस्त आयतं ताट देतात खाले. नाही बापा मी नाही थांबत तिथं. मी चालली जातो पंचकुलासोबत. जातो बाई मग मी. थांब ना पंचकुला, एकटी काय जातं, मी येतो ना माझ्यासोबत. नाही बाई तुम्ही दोघीच्या दोघी चालल्या असाल तर मी काय करीन ना एवढ्या मोठ्या घरात एकटी. माझी सुनी नाही आहे, पोरगाई नाही आहे, नाती नाही आहे, विक्रमचे बाबाही नाही आहे, कोणीच नाही आहे. मी एकटी काय करू माझ्या घरात? नाही नका जाऊ ना माय तुम्ही. नाही बाई लय दिवस झाले ना, आता जातो मी. कौसा तू तर थांब माय. नाही बाई आता मला गमून नाही राहिलं. आता लय दिवस झाले ना, आता घरी होती, आता जातो ना पंचफुलाच्या इथं. काय करतो तिथं जाऊन? थांब ना माघारी. येईन ना बाई मी, येतो ना. 2-3 दिवस आहे तो पंचफुलाच्या इथं, मग येतो ताई इथं डबल. थांब पंचफुला, मी येतो त्यासोबत. मी भरतो बॅग माई. पंचफुला तू चालतं का आमच्यासोबत? चल मग. चला बाई येतो मग आम्ही. सांगून देसान तुम्ही आनंदीच्या घरी की हो म्हणतात म्हणा ते. हो माय बाई सांगून देईन. कौसा तू तर थांबव माय, आपल्या बहिणीला काय एकटं सोडून चालली का? येतो ना बाई मी, येतो ना. चला मग, चला लवकर. हो चला येतो बाई मग आम्ही. औषध व्हायला आम्हाला. माय बाई सरेच्या सरे चालले गेले हो माय. पंचफुलाई चालली गेली, कौसाई चालली गेली, माय पोरगाई गेला, माय सुनी गेली, माय नाती गेली, कोणीच नाही आता माझं. मी आता एकटीच आहोत, एकटी जाऊ मी. पहिले किती खुश होती मी, किती खुश राहत होती. माई नात होती माझ्याजवळ, मा पोरगा होता, मा सून होता. आता सरेचे सरे मला सोडून चालले गेले. माझी स्वतःची बहीण कौसा ती मला सोडून चालली गेली. एकटंच सोडून दिलं मला सराईनं. आता काय करू मी, काय करू? मा सुनीला आणि पोराला फोन करू का मी? त्याला घेऊन येऊ का घरी? नाही पण मी बोलली बी खूप ना. मीनच म्हटलं मा घरातून निघून जा, म्हणूनच मग पोरगा चालला गेला. आता काय करू मी? फालतू मी नाही कौसाचं ऐकलं, फालतू ऐकलं. आता मला एकटी सोडून चालली गेली ते. मी ना कौसाचं ऐकायला नव्हतं ऐकायला पाहिजे कौसाचं. आता एवढ्या मोठ्या घरात मी एकटी काय करू मी एवढ्या मोठ्या घरात मी एकटी? हे घर तर आता मला खायला धावत आहे. मी एकटी कशी काय राहू आता? मला असं वाटलं नव्हतं की माझी बहीण कौसा, माझी सगळी बहीण ते मला एकटी सोडून चालली जाईल. तिनंच एवढं भांडण लावलं बरं घरामध्ये. तिनंच माझ्या सुनीबद्दल मला भडकू दिलं आणि आता तेच चालली गेली. मी ना ऐकायला नव्हतं पाहिजे कौसाचं. मी बिलकुल ऐकायला नव्हतं पाहिजे. फालतू ऐकलं मी ना, फालतू ऐकलं. निर्मला कोण अशी बसली तू उदास सारखी? काय झालं? अरे आले का तुम्ही? बरंच झालं तुम्ही आले, बरंच झालं तुम्ही आले बाप्पा. मी नाही ते एकटी पडली होती. काऊन काय झालं? काऊन एकटी पडली होती तू? कुठं आहे सुनबाई? कुठं आहे पिऊ? कुठं आहे? हा विक्रम कुठं आहे? कुठे गेले सारे घरातले? काय सांगू तुम्हाला, ते घर सोडून चालले गेले. काऊन गेले? पल्लवीचं माया थोडंसं भांडण झालं तर मी ना ताईला म्हटलं रागात नाही की बा घर सोडून जा, तर ते खरंच चालले गेले. कौसा आलेली होती ना आपल्या घरी? हो कौसा आली होती ना, गेली तेही गेली. सरेच चालले गेले मला सोडून, सरेच चालले गेले. बरंच झालं तुम्ही आले. मला वाटलंच होतं कौसा आलेली आहे तर कौसा भांडण लावेल म्हणून. मला वाटलंच होतं. हो कौसानेच मला बैकू दिलं. तुझी सुनाशी तुझी सून तशी, असं मन अशानं शिरवीन, असं मन तशान तुझी सून ऐकीन, तुला बोलीन नाही. तिनंच मला सांगितलं होतं, म्हणून मी ताईला घराच्या बाहेर जाण्यासाठी धमकी दिली होती. कौसा तशीच आहे, पण तू तर हुशार आहेस ना. हा तुला समजते ना, तू तर पुऱ्या जगाला ज्ञान देतं. हा आपल्याच घरात असं केलं तू ना. तुला माहित आहे ना तुझी बहीण कशी आहे कौसा. तर तुला काय ऐकलं तिचं? काऊन ऐकलं? मला वाटलं बा की माई सून मग मला बोलीन नाही. कधी बोलते पल्लवी तुला? कधी बोलते? मी तर आजपर्यंत ऐकलं नाही तुला बोलताना. कौसा अशी सांगत होती मला गोष्टी, तर ती आली एकदम आणि एकदमच मला बोलली. मग मला राग आला. राग आला तुला तर तुला घराच्या बाहेर काढून दिलं ताईले. तुला लाज नाही वाटली? ताईले आपल्या घरातून काढायला लाज नाही वाटली? कुठे गेले असतील ते? एवढी लहानशी पोरगी घेऊन कुठे किरायच्या रूममध्ये गेले असतील राहिले? हा तुला काही समजत नाही का? स्वतःचं दिमाग नाही का तुला? नाही मी ना असंच धमकी दिली होती ताईला. मला थोडं माहित होतं ते घर सोडून चालले जातील खरं म्हणून. काय समजत नाही म्हणतं? एवढी मोठी झाली तू, तुला काही नाही समजत का? तुला माहित आहे ना कौसा कशी आहे म्हणून. तुला कायच ऐकलं कौसाचं? काऊनच ऐकलं? नाही बा तिनं मला एवढं सांगितलं, मला वाटलं ते खरी बोलत आहे म्हणून मी ना ऐकलं तिचं आणि ताईला घराच्या बाहेर काढलं. माझ्याने गेले ते घराच्या बाहेर, माझ्याने गेले. माझीच गलती आहे. आता रडून काय फायदा? काय फायदा आता रडून? आता काय करू मी, काय करू? आता तू काही नको करू. आता तू जाय त्या पोराले सुनीले आणि तुझ्या नातीले घेऊन ये. मला माहित नाही ते आता कुठे राहतात काय, मला काहीच माहित नाही. मला माहिती आहे ते कुठं राहतात. तर मला सुनबाईचा फोन आला होता. मला सुनबाईनं फोन करून सर सांगितलं की कौसानं कसं कसं भांडण लावलं, तुला काय काय म्हटलं आणि मग ते घर सोडून चालले गेले. हा मला सुनबाईनं पुरं फोन करून सांगितलं, म्हणून तर मी आलो. तिथं सुनबाईला बी गमून नाही राहिलं. तिथं सुनबाई तुझ्या टेन्शनमध्ये आहे. माझी सासू काय करत असेल, कसं करत असेल. हा ती बिचारी टेन्शन घेऊन राहिली तुझ्यावालं. हा तिने मला फोन करून सांगितलं म्हणे बाबा तुम्ही लवकर या म्हणे, आम्हाला घेऊन जा म्हणे. आणि तुमचा पोरगा ऐकत नाही म्हणे, म्हणते म्हणे की त्या घरात जात नाही डबल. आता तुला काढलं ना ताईला घराच्या बाहेर, आता तूच जाय आणि ताईला घेऊन ये. हो बाप्पा हो, मला सांगा कुठं आहेत ते. मी जातो आणि घेऊन येतो ताईले. सांगा बाप्पा कुठं आहेत तर. मी जातो आणि मग नातीले मग सुनीले मग पोराले घेऊन येतो. मी घेऊन येतो ताईले. सांगा कुठं आहेत ते तर. पण तुला समजलं नाही का? आपल्या पोराले सुनीले आणि नातीले कसं घराच्या बाहेर काढावं? तुला समजलं नाही? काहीच नाही समजलं तुला? मी काय थोड्या दिवसासाठी घराच्या बाहेर गेलो आणि तुला लगे इकडे आपल्या सुनीले आणि पोरालेच घराच्या बाहेर काढून टाकलं. हा तुला म्हटलं होतं ना त्या कौसाचं काही ऐकत नको जाऊ तुला सांगितलं होतं ना. तिचा स्वभाव कसा आहे तुला माहित आहे ना, तरी तू न केलं. हो बा मी तिच्या बोलण्यात येऊन गेली. मला वाटलं की ते माझ्या संग गुडगुड बोलत आहे. माझी सून खराब आहे, माझी बहीण मला बरोबरच सांगत असेल. मला असं वाटलं म्हणून मी तिचं ऐकलं. कौसाची आदतच आहे, त्याचं घर पूर्ण. हा तिची आदतच आहे ती. काय करू बा, आता गलती तर झाली माझ्यानं. आता काय करू मी?
तुला मी सांगितलं ना, तू जाय आणि त्याला घेऊन ये. आता हेच एक पर्याय आहे, घेऊन ये त्याला. हा, एवढं मोठं घर आपलं, कोणासाठी घर बांधलं आपण नाही, हा आपल्या पोरासाठी बांधलं ना. आपला पोरगा, आपली सून, आपली नात राहीन या घरामध्ये, असंच करून बांधलं होतं ना. तुला त्यालाच घराच्या बाहेर काढून दिलं. हो बा, झाली माझ्यानं गलती, आता नाही होईल. बरं ठीक आहे, आता रडू नको, रडणं बंद कर आणि चल माझ्यासोबत. हो हो, चला चला चला. बाबा, मी सलोनीच्या इथं जातो आणि मला वही आणायची आहे. तर मायवालं राहिलेलं आहे थोडंसं लिहायचं, तर मी वही आणायला चालली सलोनीच्या इथं. मी चालली सलोनीच्या इथं. हो बाई, जाय. मी काय म्हणून राहिली, आनंदी लवकर येशील पण, जाशील तर, नाही तर खेळत बसशील मंदामध्ये. काय आहे तू बी, मी ना तुला सांगितलं ना मी वही आणायला चालली म्हणून. वही आणतो शेती घरी येतो. मला लिहायचं आहे ना, माझा प्रोजेक्ट राहिलेला आहे कॉलेजचं, मला ते कंप्लीट करायचं आहे, म्हणून मी चालली सलोनीच्या इथं. हो, सटकन पटकन जाय, सटकन पटकन घरी ये, हेच म्हणून राहिली मी तुला. येते ना, ते येते. जाय बाई, जाय, ये. तुला वही आणायची आहे ना, वही घे आणि शेती घरी येशील ना. हो बाबा. का हो, हे पाहिले आले ते पाहुणे, हे तर घरचे लय चांगले धन आहे घरचे, आणि काही पाहिजे नाही म्हणते, 1 रुपया बी पाहिजे नाही म्हणते तुमच्यावाला आम्हाला. माय मस्त चांगले लोक आहे हो, पोरगा बी सुंदर आहे दिसाले, मला आवडला पोरगा बी. हो, चांगले लोक आहे, पोरगाही चांगला आहे म्हणते, बँकेतनी नोकरी करते म्हणते, चांगला आहे, घरचे धन आहेत हे लोक. नाही जर इथं झालं ना आपल्या पोरीचा रिश्ता, तर आपल्या आनंदीचे भाग्यच खुलून जातील बरं. नाही मग काय तर बाप्पा, लच चांगला सोयरा आणला बरं. हां, निर्मलाबाईनं लच चांगला सोयरा आणला आपल्या पोरीला. फक्त हे झालं पाहिजे बा, हे सोयरी पक्कीच झाली पाहिजे. होईन ना, पक्की होईन ना. निर्मलाबाई यांना म्हणतात नाही, निर्मलाबाई हुकू देते का, निर्मलाबाई करून देते ही सोयरी. हो बा, मी बी तेच म्हणून राहिली, देवाला प्रार्थना करून राहिली की त्या लोकांना होच म्हणा. आपल्या आनंदीत काय खोट आहे, आपली आनंदी किती सुंदर आहे दिसाली, फक्त आपल्या जो पैसे नाही आहे बस एवढंच आहे. ते लोक म्हणतात ना आम्हाला पैसे नाही पाहिजे म्हणून, तर मग काय होऊनच जाईल. हा पोरगा बी सुंदर आहे दिसाले, मला तर पोराचा भाऊ बी आवडला, पोराचा भाऊ बी मस्त आहे दिसाल. नाही तो तर डॉक्टर आहे म्हणते बाप्पा. हो, पोराचा भाऊ ना डॉक्टर आहे तो. मस्त आहे बा, दोघंही भाऊ मस्त नोकऱ्याला लागले, एक पोरगा बँकेत आणि एक पोरगा डॉक्टर. मस्त आहे. मग लोकही गरीबच वाटले मला, गरीबच आहे. थोडासा त्या बाईचा स्वभाव थोडासा किचकट वाटला मला, पण त्या माणसाचा स्वभाव 1 नंबर आहे. हां, पोराच्या बापाचा स्वभाव मस्त आहे, गरीब आहे नाही का. हो, पोराचा बाप तर एकदम माणुसकीचा माणूस आहे, मस्त आहे. पोराची मावशी थोडीशी मला वाटली, पण खुसटच दिसली मला. आपल्याला काय करायला लागते मावशीसोबत, आपल्याला पोरासोबत पोराची माय आणि पोराचा बाप, आपल्याला त्या मावशीचं काय करायला लागते. हो, तेही आहे म्हणा. पहिले पाय तू, ते लोक हो म्हणतात का नाही तर. हो ना, पण निर्मलाबाई यानं म्हणतात, निर्मलाबाई नाही हुकू देत, हुच देते, सोयरीक करूनच देते निर्मलाबाई म्हणे ना, मी सोयरीक करूनच देतो म्हणे. का हो, त्या लोकांना हो म्हटलं तर काही ना काही तर पाहिजे ना आपल्याजवळ, काही ना काही तर करावंच लागेल ना आपल्याला. नाही, आपण सांगितलं ना त्याला की आमची काही हैपत नाही, आम्ही काही देऊ नाही शकत, लग्न बी नाही करू शकत. हो, असं म्हटलं तर खरी आपण, पण आपल्या घरचं पहिलं लग्न आहे ना, एकूण ती एक पोरगी आहे, दारातनी लग्न नाही करसान का आपल्या पोरीचं. हो, पाहू मग ते समोर, त्याचा विचार का आताच करतो तू. नाही, सोयरीक झाली गेली तर मग पाणी लागेल का. हां, आपल्या दारात लग्न करायला लागेल ना बापा, पहिलं लग्न आहे. हां, आणि एकच पोरगी आहे आपल्याला. हो, होते सर्व होते, देवालाच काळजी आहे, होईन कुठून ना कुठून जुगाड जमीनच. मी म्हणून राहिली आतापासूनच तयारीत लागा. हां, भाऊले माणसांना पैसे भाऊ देतील नाही का आपल्याला, काही तुमच्या भावाला मागजा, काही मा भावाला मागेन, असं करून काही आपल्याजवळ थोडंसं असं करून टाकू मग लग्न कसं बी. हो ना, पाहू ना आता ते लोक काय म्हणतात काय नाही त्याच्यावर आहे आता. हो बापा, होच म्हटलं पाहिजे त्या लोकांना. का हो सुमित्रा, आलता का त्या लोकांचा फोन घेऊन. नाही ना ताई, फोन घेऊन नाही आला अजून, आताच तर गेले ते पाहून आपल्या पोरीला, करतील ना आता एखाद दिवसात करतील फोन. नाही, निर्मलाबाईजवळ काही तर सांगितलं असेल ताई ना, पोरगी आवडली का नाही का, काही तर सांगितलं असेल, मग सांगेन ना आपल्या निर्मलाबाई. मी काय म्हणतो, तुम्ही निर्मलाबाईला पटवा, तिच्या सगळ्यात नाही आहे ते, तिच्या ओळखीची आहे, तिनं सांगलेला रिश्ता, तिलाच पटवा, हो म्हणायला लावा म्हणा. हो ना, आता निर्मलाबाई सांगेन ना, आपल्या का पोरीत काही खोट आहे, आपली पोरगी सुंदर आहे दिसाले, शिकेल सवरेल बी आहे, ते लोक नाहीच नाही म्हणतील. पैसा आदल्याच्यानं म्हणू शकतात. नाही, त्या पोराच्या मावशीने सांगितलं मला, मी विचारलं होतं, ते म्हणे आम्हाला पैसा गिशाचा काही लोभ नाही आहे म्हणे, आम्हाला पोरगीच चांगली पाहिजे म्हणे. आपली आनंदी तर दिसायला 1 नंबर आहे, आणि शिक्षणात बी आहे आणि कामात बी आहे, नाही म्हणूच नाही शकत ते. मला असं वाटत होतं की होच म्हणतील म्हणून, ते सराईला आवडली मला वाटते, आपली आनंदी सराईला आवडली. हो बाई, असंच झालं पाहिजे बाई ना. आमच्या घरी किती मजा येत होती मला, इथं तर कोणी खेळायला बी नाही माझ्यासोबत. अरे आजी आली, आजी 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 इकडे ये. आई बाबा, आजी आली, आजी. आई माय बाई, माई नात पिऊ, तुला आठवण येत होती हो, मला आठवण येत होती. आजी, मला बी तुला आठवण येत होती. आता आली ना मी, तुम्हाला घ्यायला आली ना. खरं आजी, तू आम्हाला घ्यायला आली. हो बाई पिऊ, मी तुम्हाला घ्यायला आली ना, मी आली, आबा आले पाय. आई बाबा, आजी पा आली, आपल्याला घ्यायला आली. अरे आता तुम्ही या ना आता अंदर. काही अंदर गिंदर नाही, मी तुम्हाला घ्यायला आली, चला माझ्यासोबत, चला तुम्ही तिघाच्या तिघं चला माझ्यासोबत, मी तुम्हाला तिघाला घ्यायला आली, चला आपल्या घरी वापस चला. तर नाही, आता नाही येत आम्ही नाही येत आता. तुला कोण म्हणून राहिले, चाल, तुला नाही घ्यायला आली मी माझ्या नातीले मग सुनीला घ्यायला आली. तुला थांबायचं आहे तू थांब, चला तुम्ही दोघे, तुम्ही चला माझ्यासोबत, पाय तो हा एकटा किती दिवस राहते. आई, तू नसतं काढलं होतं आम्हाला घराच्या बाहेर, तूच तर म्हणे निघून जा म्हणे माझ्या घरातून. हो म्हटलं होतं मी ना, मग तू खरंच घर सोडून चालला येशील का, खरंच घर सोडशील का तू. मी ना तुला असं म्हटलं, तू ना तर खरंच घर सोडलं बापा.
पण आई तुम्ही एक बार नाही म्हटलं, बार बार म्हटलं, मला मजबूर केलं म्हणून मी घर सोडलं. पण तू म्हणे पल्लवीले म्हणे जॉब नको करू, म्हणे जॉब करशील तर घर सोडा म्हणे, म्हणून आम्ही घर सोडलं. नाही नाही, आपण पहिले जसं राहत होतो तसंच राहू. पल्लवीले म्हणा काही जॉब गिफ्ट सोडायची गरज नाही, तू जॉब कर म्हणा, मला काही काही करा नाही लागत, कर जॉब कर म्हणा तू. पण चला बापा तुम्ही घरी चला. हो रे विक्रम, चला तुम्ही घरी चला. आता तू आईला तिच्या गलतीचा अहसास झालेला आहे. आता नका थांबू तुम्ही. हां, आपलं स्वतःचं घर असल्यावर काही किरायना राहता तुम्ही. चला आपल्या घरी चला. पण बाबा, तुम्हाला दिसत नाही का आता किती रडू राहिली? तर आता आपल्याला घ्यायला आली ना. मला इथं किरायाच्या घरात नाही राहायचं, मला किरायाच्या घरात गमत नाही. चला आपल्या घरी चला. आपलं घर असल्यावर काय आपण इथं राहू. चला आपल्या घरी जाऊ आपण, आणि पहिले जसं राहत होतो मिळून तसं राहू. हो हो पल्लवी, बरोबर बोलली तू. चल बाई चल, मला गमत नाही आहे, मला तुम्हाला सोडून गमत नाही आहे. चला घरी वापस. बरं चला, आता तुम्ही सर्वजण म्हणूनच राहिले तर चालेल, आम्ही येतो. हो हो चल बाप्पा चल, चल आपल्या घरी चल. चला आता. मला बी तुम्हाला सोडून गमत नव्हतं, मलाही करमत नव्हतं काहीच. म्हणून मी ना बाबाला फोन करून सांगितलं आम्ही इथे इथं राहतो, आम्हाला घ्यायला या म्हणून. हो, सुनबाईनं पहिले सांगितलं होतं मला. चला आपल्या घरी चला. चल बाई पिऊ. हो आबा चला 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 आपल्या घरी.